नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. बऱ्यापैकी मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन बघायला मिळाली. बऱ्यापैकी मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळाला आणि आजची जी क्लोजिंग आहे निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही इंडेक्सची, ही क्लोजिंग बऱ्यापैकी डे हायला झालेले आहे आणि प्राइस ॲक्शनमध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेला आहे. बँक निफ्टी जर बघितला तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला थोडासा कमी बुलिश मोमेंटम तिकडे बघायला मिळाला. काहीसा स्ट्रॉंग आपल्याला जर बघितलं कम्पॅरेटिव्हला तर बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ तेवढी बघायला मिळालेली नाही आहे. आणि उद्या जर बघितलं तर उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. दोन मोठ्या इंडेक्सची एक्सपायरी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी ट्रेंड काय राहू शकतो, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनताना दिसते, त्याचं डिटेलमध्ये डिस्कशन करूया. ट्रेंड कशा पद्धतीने राहू शकतो हे समजून घेऊया आणि त्याचसोबत ओआय डाटा, म्हणजे तो निफ्टीचा असो बँक निफ्टीचा असो, काय ओआय डाटा आपल्याला बघायला मिळतोय त्याचं डिटेलमध्ये डिस्कशन तीन इंडेक्सचं करणार आहोत, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये. ओके, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काय क्वेश्चन असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक ट्रेंड डाऊन साईडला येत होता लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन. आज जर बघितलं तर मार्केटमध्ये एक आज रिव्हर्सल बघायला मिळालं आहे. ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर बघितले तर निफ्टी आणि सेन्सेक्सची जर काहीशी प्राइस ॲक्शन बघितली तर आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळते. ओके, त्यामुळे थोडासा चार्ट रीड करताना थोड्याशा काही गोष्टी ते समजून घ्या. आणि बेसिकली बघा, तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, आता मार्केटचा जर ट्रेंड बघितला आपण काहीसा या लेवलपासून, तर मार्केट या लेवलवरती जर बघितलं तर लास्ट टाइम एक पॉझिटिव्ह डे क्लोजिंग केली होती. इकडे जर बघितले तर मार्केटची निगेटिव्ह क्लोजिंग होती. इकडे ओपन झालं होतं, इकडे क्लोज झालं होतं. म्हणजे ही जी क्लोजिंग होती ती डे लोला होती. ओके, डे लोला क्लोजिंग. त्याच्यानंतरचा ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर नंतरचा ट्रेडिंग सेशन थोडासा आपल्याला फ्लॅट बघायला मिळाला. त्याच्यानंतरचा ट्रेडिंग सेशन म्हणजे रिसेंटली जो ट्रेडिंग सेशन झाला होता तो या लेवलवरती ओपनिंग झाली होती आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला होता. आणि जवळजवळ ही देखील क्लोजिंग जर बघितली तर डे लोला क्लोजिंग होती. आणि आजचा जर ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर काहीसा राऊंडिंग बॉटम तयार करून मार्केटने काय केलंय, जो आपण लास्ट ॲनालिसिसमध्ये नो ट्रेडिंग झोन बघितलं होता 23,932 या लेवलच्या वरती ओपनिंग दाखवली. आणि रेजिस्टन्स जर बघितला तर जी आपण लेवल बघितली होती 24,110, जी की एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळते, ती शेवटची बुलिश साईडची लेवल होती. त्या लेवलच्या आसपास निफ्टीमध्ये आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. क्लोजिंग जर बघितली तर 24,100च्या आसपास बघायला मिळते. साधारण जर बघितलं तर इंट्राडेच्या हायवरती आपल्याला निफ्टीची क्लोजिंग बघायला मिळते. ओके, तर काहीसा जो रिसेंटली जे प्राइस ॲक्शन इकडे जर बघितली तर आपण रिसेंटली प्राइस ॲक्शन जर बघितली तर थोडंसं क्लोजिंग आहे ती लोवर लो पॅटर्न क्रिएट होती. आज जर बघितलं तर मार्केटनी रिसेंटली डेचा हाय ब्रेक केलं नाही, परंतु जी सेलिंग प्रेशर आपल्याला लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळाला त्याचा रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे काहीसा एक राऊंडिंग बॉटम तयार करून मार्केटने काहीसे कप अँड हँडल प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला दाखवलेले आहे. ओके, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आता एकदम मोठ्या टाइम फ्रेमवरती जाऊन बघूया. कुठली टाइम फ्रेम आहे ही? 1 तासाची टाइम फ्रेम आहे. ओके, तुमच्या जर लक्षात असेल तर आपण हे बघितलं होतं, इकडे एक चॅनल होता, चॅनलचा ब्रेकआउट देऊन मार्केटने एक अप ट्रेंड दाखवला होता या स्ट्रॉंग लेवलवरती. म्हणजे 24,600 वरती एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन तयार करून एक पुल बॅक घेतला होता. आणि परत जर बघितलं तर 23,800च्या आसपास आपल्याला आज जर बघितलं तर रिकव्हरी बघायला मिळाली. म्हणजे आत्ता जर बघितला तर हा जो मेजर ट्रेंड होता तो निगेटिव्ह होता. निगेटिव्ह ट्रेंडमध्ये हा एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला. साधारण 50% पर्यंत आपल्याला एक पुलबॅक बघायला मिळाला. त्याच्यानंतर एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर परत एक आता आजचा जो एक ट्रेडिंग सेशन आहे तो पॉझिटिव्ह बघायला मिळते. म्हणजे मार्केटने काय केलंय, ज्या लेवलवरनं एक मोठा गॅप क्रिएट केला होता बघा, दिसती का ही लेवल? थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसायला थोडंसं सोपं जाईल, कारण की सगळेच लोक लॅपटॉप आणि कम्प्युटरवर नाही बघत, काही लोक मोबाईलवर पण बघतात. त्यामुळे पण बघा, इकडनं एक बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये दाखवला होता. हा एक मोठा गॅप ऑफ ओपनिंग होती.
गॅप फिल केला बघा इकडे, हा जो गॅप होता मार्केटनी इंट्राडेमध्ये फिल केला आणि परत त्याच्यानंतर रिकव्हरी दाखवली. म्हणजे काहीशी पॉझिटिव्ह आपल्याला प्राइस ॲक्शन आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळालेली आहे. आता जर बघितलं तर उद्या एक एक्सपायरी ट्रेडिंग सेशन आहे, मंथली एक्सपायरीचं. त्यासोबत जर बघितलं तर मार्केटने बऱ्यापैकी चांगली रिकव्हरी दाखवली, तर काहीसे पॉझिटिव्ह आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते. ओके, आता लेवल छोट्या टाइम फ्रेमवरती काय बनतात हे पण आपण बघणारच आहोत. परंतु त्यापूर्वी बघा, प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्राइस ॲक्शन रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सगळ्या गोष्टी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये कव्हर करता येतात का? नाही करता येते. ज्या दिवशी मार्केटने जसा मोमेंटम दिलाय त्या पद्धतीचं आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आज जर बघितलं तर मार्केटने एक बुलिश फ्लॅग ऑन पोल करून मार्केटने पॉझिटिव्ह मोमेंटम दिला, तर तितकाच ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतो. परंतु प्राइस ॲक्शन जर तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत शिकायचे असेल, त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक शिकणं गरजेचं आहे, हे सगळं मी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तुम्ही मल्टिपल टाइम वेळा पाहू शकता आज मार्केटमध्ये कसा मोमेंटम झालाय, अशा मोमेंटम झाल्यावरती प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने चालते हे थोडंसं बॅक टेस्टिंग देखील करू शकता. ओके, आणि भरपूर टॉपिक तिकडे मी कव्हर केलेलं आहे प्राइस ॲक्शन रिलेटेड. त्यामुळे ज्या मित्रांना शिकण्याची खरोखर इच्छा आहे ते जॉईन करू शकता, आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे आणि त्यांचा कोर्स शिकल्यानंतर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट आलाय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, आणि तुमचे काही डाऊट असेल ते देखील कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आता ओव्हरऑल हे आपण जर बघितलं तर ही एक मोठ्या टाइम फ्रेमवरती काय झालं की मार्केटने हेल्दी पुलबॅक घेऊन मार्केटने परत इकडं निगेटिव्ह मोमेंटम दाखवून एक काहीसा जिथनं गॅप मोमेंटम आला होता तिथनं मार्केटने एक रिकव्हरी दाखवली. तर काहीशी इतकी जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी आपल्याला एक बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळत आहे. आत्ता जर चार्ट आपण तासावरती जर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघितला, 5 मिनिटावरती जाऊया. आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरती हा जो रेजिस्टन्स होता बघा इकडे 24,120च्या आसपास, या लेवलवरनं मार्केटने रिजेक्शन घेतलं होतं आणि रिजेक्शन नंतर मार्केटमध्ये एक शार्प नेगेटिव्ह मोमेंटम आला होता. तर हा नेगेटिव्ह मोमेंटमने मार्केटने रिकव्हर केला. इकडे काय बघायला मिळतं आपल्याला, हा छोटा, आणि फर्स्ट हाफमध्ये जर बघितलं तर मार्केटने तो नेगेटिव्ह मोमेंटम होता तो रिकव्हर केलाय. रिकव्हर करून मार्केटने एक हेल्दी पुलबॅक घेतला आणि तिकडेच एक बुलिश फ्लॅग ऑन पोल प्राइस ॲक्शन बघायला मिळाली, आणि क्लोजिंग आहे ती काहीशी इंट्राडे हायवरती आहे. तर ही जी क्लोजिंग आहे आणि हा रिसेंटली डे आणि आजचा डे जर बघितला तर काहीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जो म्हणतो ना आपण, जो ट्रेंड असतो तो कशा पद्धतीने बेंड होतो, किंवा नेगेटिव्ह ट्रेंडमध्ये मार्केटला जर पॉझिटिव्ह व्हायचं तर कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन व्हायला पाहिजे, त्याचं आपल्याला इकडे उदाहरण बघायला मिळते. परंतु त्याचा ब्रेकआउट आपल्याला अजूनपर्यंत बघायला मिळाला आहे का? मार्केटनी हा जो रेजिस्टन्स होता याला ब्रेक केलंय का? नाही केलेलं. म्हणजे मार्केट बघा फिनिश लाईन पर्यंत आलंय, परंतु मार्केटने फिनिश केलंय का इकडे? नाही. मार्केटला अजून जे या लेवलवरती जे सेलर आहेत, म्हणजे या लेवलवरती जो सेलिंग मोमेंटम बनलाय तो मार्केटने रिकव्हर केला, परंतु मार्केटनी अजून त्या लेवलला ब्रेक केलेलं नाही. मग ती गोष्ट बघणं गरजेचं आहे आपल्याला, की मार्केट सस्टेन तर झालंय परंतु मार्केट लेवल ब्रेक करतंय का नाही हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी लेवल काय बनते, रेजिस्टन्स लेवल. इकडे जर बघितलं तर आजचा इंट्राडेच्या आसपास म्हणजे साधारण 24,140ची जर लेवल बघितली तर इकडनं बघा या लेवलवरती एक सपोर्ट घेतला होता, आणि मार्केटचा मध्ये प्राइस ॲक्शनचा बेसिक रूल आहे, जो सपोर्ट असतो तो मार्केट डाऊन झाल्यानंतर रेजिस्टन्सचं काम करतो. तर इकडे रेजिस्टन्सचं काम केलंय का? मार्केटने रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे रेजिस्टन्सचं काम केलंय. मग मार्केट जर हा रेजिस्टन्स ब्रेक नसेल करत आणि मार्केट जर बघितलं इकडे काय ट्रेंड लाईनमध्ये आहे आणि या लेवलवरती काहीसा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते, मार्केट ही लेवल ब्रेक नाही करत आणि इकडनंच मार्केटमध्ये हा जो सपोर्ट क्रिएट झाला छोटासा इंट्राडेमध्ये स्विंग लोचा, हा जर ब्रेक करून मार्केट जर नेगेटिव्ह साईडला जात असेल, साधारण 24,060च्या आसपास लेवल येते, आपण काय लेवल येते ती मार्क करूयाच. परंतु त्याच्यानंतर मार्केटमध्ये मग इकडनं मार्केटचा जो ट्रेंड असू शकतो तो दिवसभराचा ट्रेंड काहीसा आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. मग हा जो लो आपल्याला बघायला मिळतोय, ही जी ओपनिंग बघायला मिळते, हा जो स्विंग बघायला मिळतोय, अशा नेगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात. आणि मार्केटनी जर रेजिस्टन्स ब्रेक केला,
म्हणजे 24,140ची लेवल जर ब्रेक केली तर या लेवलवरती जे सेलर आहेत ना, थोडेसे लास्ट टाइम बघा या लेवलवर शार्प सेलिंग आली होती आणि इकडे काहीशी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते. मग या लेवलचे सेलर आहेत ना, थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात आणि इकडनं मग आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग मोठी बघायला मिळू शकते. आता प्राइस ॲक्शन इकडे तुम्ही समजून घेतायच आहे. ओआय डाटा कशा पद्धतीने होतो ते देखील आपण समजून घेणार आहोत. ओके. आणि बघा खूप लोक नवीन असतात, खूप लोकांना काही गोष्टी समजत नाही. काय होतं की खूप लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज असतात, कमेंट असतात, ते मी वाचत असतो. काही लोक त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत असतात. बघा कुठलीही गोष्ट आपण काम करण्या अगोदर त्या सेक्टरचं, त्या गोष्टीचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. विदाऊट नॉलेज जर तुम्ही कुठली गोष्ट करत असाल तर विदाऊट नॉलेज मग त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप हाय वाढतो आणि त्याच्यामध्ये बघा आपण त्याच्यामध्ये लांबपर्यंत टिकण्याची पॉसिबिलिटी कमी होते. मग तुम्हाला जर हॉटेलचं नॉलेजच नाहीये आणि जर तुम्ही हॉटेल टाकलं तर त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस किती वाढतात हे तुम्ही स्वतः समजून सांगा. तुम्हाला ज्या सेक्टरचं नॉलेज नाही आणि तुम्ही त्या सेक्टरमध्ये जर काम करायला जात असाल तर किती पर्सेंट पॉसिबिलिटी की तुम्ही तिथे सस्टेन करू शकता आणि त्याच्यानंतर तिकडनं तो बिझनेस व्यवस्थित पद्धतीने ग्रो करू शकता. किती पर्सेंट पॉसिबिलिटी आहे. इथे शिकूनही बिझनेस ग्रो करायला खूप स्ट्रगल आहे. आणि तुम्ही जर विदाऊट नॉलेज मार्केटमध्ये जर काम करत असाल, म्हणजे असं मार्केट आहे की तिकडे रिस्क फॅक्टर खूप हायर लेवलवरती असतो, तर तुम्हाला थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट मार्केटच नाही, कुठल्याही सेक्टरमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याचा पहिला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ओके. अभ्यास करा, तुम्ही काही गोष्टी आहेत त्या समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायला पाहिजे, चार्ट कशा पद्धतीने वाचायला पाहिजे आणि ॲनालिसिस कशा पद्धतीने तुम्हाला करायला पाहिजे. जर मार्केट उद्या ओपन होतंय तर त्याचा ॲनालिसिस तुमच्याकडे आधीच असायला पाहिजे. आणि कोणावर जर तुम्ही डिपेंड असाल तर ती डिपेंडन्सी खूप काळासाठी नाही पाहिजे. ओके. छोट्या बाळाचा हात धरून आपण जोपर्यंत त्याला चालता येत नाही तोपर्यंत चालू शकतो. परंतु ते बाळ मोठं झालं तरी त्याला हात धरूनच जर चालवलं तर त्या बाळाला पण येडं ठरवलं जाईल, तुम्हाला पण येडं ठरवलं जाईल. त्यामुळे डिपेंडन्सी असावा, परंतु कुठपर्यंत त्याचं एक लिमिट असायला पाहिजे. ओके. तुम्हाला स्वतःच्या स्वतः गोष्टी समजल्या पाहिजे. आता मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जिथे वाटेल तिथे शिकवा. तुम्हाला ज्या व्यक्तीचं समजतं त्या व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. तुम्हाला माझं समजत असेल तर आपला आहेच प्रायजेक्शन आणि सेटलमेंटचा कोर्स, तिकडनं शिकण्याचा ट्राय करा. ओके. सो हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय की बाबा रिस्क फॅक्टर हाय आहे. ओके. प्रायजेक्शन समजली आणि काय होतं की ज्या लोकांना प्रायजेक्शन बऱ्यापैकी समजते, लोक काय काय विचार करतात की ॲनालिसिसमध्ये कशा पद्धतीने प्रायजेक्शन सर सांगतात ते बघून शिकण्याचा प्रयत्न कराच. परंतु तुम्हाला जर कुठल्याही गोष्टीचं आधी काहीतरी नॉलेज असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट बघत असाल तर ती गोष्ट समजायला तुम्हाला कमी वेळ लागतो आणि ती गोष्ट पटकन समजते. आता काय होतं, एखादा व्यक्ती जर नवीन असेल आणि त्याने पहिल्यांदाच चॅनल ओपन करून व्हिडिओ बघत असेल आणि त्याला मार्केटचं नॉलेज खूप कमी असेल किंवा नसेलही, बऱ्यापैकी असेल, परंतु ज्यावेळेस आपण टेक्निकल अनालिसिस करतो ना त्यावेळेस त्या गोष्टी समजायला थोड्याशा अवघड जातात. कारण की टेक्निकल गोष्टी शक्यतो समजायला अवघड जातात, बोरिंग वाटतात. त्यामुळे थोड्याशा गोष्टी आहेत त्या आधी शिकण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नंतर ॲनालिसिस व्हिडिओ बघा, काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. ओके. बघा रेजिस्टन्स बघायला मिळतो इकडे 24,140चा. सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती काहीसा एक राऊंड लेवल आहे. थोडीशी जर बघितली तर 24,060च्या आसपास. $24,050 करेक्शन केले, समजून घ्या. ओके. एक बुलिश मोमेंटम नंतर मार्केटमध्ये पहिला जो पुलबॅक घेतला होता तिकडे रेजिस्टन्स बघायला मिळाला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने परत एक बुलिश फ्लॅग पोल तयार केला. आता हे समजणं देखील प्रायजेक्शन जर तुम्हाला माहिती असेल तर हे समजले असेल तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर एक मार्केट परत एक हाय लावला इंट्राडेचा हायचा आणि तो रिसेंटली रेजिस्टन्स होता, बघा इकडे तुम्हाला बघायला मिळते. ओके. या लेवलवरून मार्केटने टप्पा खून वरती गेला होता, सपोर्ट क्रिएट केला होता, सपोर्ट ब्रेक झाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने परत या लेवलवरती रेजिस्टन्स तयार केलाय. परंतु ज्यावेळेस रेजिस्टन्स तयार झालाय त्यावेळेस मार्केटची प्रायजेक्शन काय बघायला मिळते ते बघणं गरजेचं आहे. फक्त आता प्रायजेक्शन बुलिश झाली म्हणजे झालं का, त्याच्यासाठी लेवल ब्रेक करणं देखील
तितकंच महत्त्वाचं आहे. आता लेवल जर ब्रेक करत नसेल आणि त्याच्यानंतर जर लेवल डाऊन साईडला ब्रेक होत असेल, मग प्राइस ॲक्शन निगेटिव्ह झालं, प्राइस ॲक्शन पॉझिटिव्ह आहे, आजचा मोमेंटम पॉझिटिव्ह आहे, इंट्राडे हायला क्लोजिंग आहे आणि तरी सेकंड डेला ओपनिंग नंतर मार्केट जर निगेटिव्ह साईडच्या सपोर्ट लेवल ब्रेक होत असेल, तर काहीसा जो मोमेंटम आलाय तो आपल्याला ट्रॅप करू शकतो. हे देखील त्यातनं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे जर निफ्टी 24,050 हा एक फर्स्ट सपोर्ट आहे छोटासा आणि त्याच्यानंतर जर बघितलं 23,980 ह्या जर लेवल ब्रेक करत असेल, तर मग हा जो बुलिश मोमेंटम आलाय हा कुठे ना कुठे आपल्याला सस्टेन होताना दिसत नाहीये हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण की जर मार्केटला जर बुलिशच व्हायचंय तर मार्केटला ट्रेंड नेगेटिव्ह असताना लोअर लो पॅटर्न होतो, ट्रेंड पॉझिटिव्ह करत असेल तर मार्केटला काहीसा हायर हाय पॅटर्न करणं टेक्निकली दृष्ट्या गरजेचं आहे. आणि तसं जर होत नसेल तर मग हा जो काहीसा जो एक पुलबॅक आलाय तो आपल्याला मग एक काहीसा फेक ब्रेकआउट देखील बघायला मिळू शकतो. ओके, तर त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. 24,140 24,050 साधारण 90 पॉईंटचा ही एक रेंज बघायला मिळते नो ट्रेडिंग झोनची. आणि या रेंजमध्ये मार्केटनी बघा आज बऱ्यापैकी कन्सोलिडेशन केलंय आणि उद्या जर बघितलं तर उद्या एक्सपायरी दिवस आहे. थोडंसं मार्केट जर कन्सोलिडेशन झालं तर दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला डाऊन होताना दिसू शकतात आणि आज पण बऱ्यापैकी प्रीमियम थोडं बघितलं तर इकडे इंडेक्स लो झालाय, त्यामुळे प्रीमियम दोन्ही साईडचे थोडे बऱ्यापैकी या कन्सोलिडेशनमध्ये मेल्ट झालेले असणार आहे. ओके, तर या लेवलला आपण मार्क करूया. डाऊन साईडच्या लेवल आधी समजून घ्या. फर्स्ट जर स्विंग बघितलं तर 23,980 आजची ओपनिंग जर बघितली काहीच 23,940 आणि त्याच्यानंतर जर स्विंग लो बघितलं तर साधारण 23,870. ओके, तर आत्ता ही प्राइस ॲक्शन पॉझिटिव्ह आहे, ट्रेंड लाईन आहे. टप्पा खाऊन जर मार्केट लो ब्रेक करत असेल तर हा ब्रेकआउट फेलियर म्हणून इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो. फर्स्ट सपोर्ट जर बघितलं तर या स्विंग लोवरती आहे 23,980च्या आसपास. सेकंड बघितलं तर 23,934च्या आसपास आणि थर्ड जर बघितलं तर 23,870च्या आसपास. या काही सपोर्ट लेवल आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे टेक्निकल दृष्ट्या. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला या लेवलवरती मल्टिपल टाइम मार्केटने रिजेक्शन घेतलं होतं आणि एका फ्रेश डेचा हाय आहे हा जर बघितलं तर ह्या फ्रेश डेचा हाय काय आहे 24,200च्या आसपास. मग इकडे आपल्याला काय रेजिस्टन्स बघायला मिळतोय कुठल्या लेवल नंतर 24,140. आता इकडनं जर कन्सोलेशन झाले डायरेक्ट जर लेवल ब्रेक करते बऱ्यापैकी या 24,140च्या वरती जर क्लोजिंग होत असेल ओपनिंग मध्ये देखील तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 24,200 फर्स्ट रेजिस्टन्स पाहायला मिळतोय. सेकंड रेजिस्टन्स जर इकडे बघितलं तर या लेवलवरती मार्केटवरती आपलं सेकंड रेजिस्टन्स. थर्ड जर बघितलं तर काहीशी ही लेवल जर बघितली राऊंड लेवल 24,300. काय सेकंड लेवल काय बघायला मिळते 24,250 या लेवलवरती. थर्ड लेवल जर बघितलं तर राऊंड लेवल 24,300च्या आसपास. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आज जर बघितलं तर मार्केट बऱ्यापैकी आज फ्लॅट ओपनिंग होतं. रिसेंटली जर बघितलं तर बऱ्यापैकी फ्लॅट ओपनिंग होतं. मार्केटमध्ये जर बघितलं तर जो गॅप अप मोठे मोठे गॅप अप जे रिसेंटली बघायला मिळते त्याचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमी बघायला मिळते. ओके, आणि मार्केट जर बघितलं तर काहीसं या लेवलच्या आसपास जर ओपन होत असेल तर प्राइस ॲक्शन बनल्यानंतर कुठे ब्रेकआउट कुठे ब्रेकडाऊन बनतोय ते बघणं गरजेचं आहे. ओके, आणि गॅप अपची पॉसिबिलिटी किंवा गॅप डाऊनची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. पण तरी लक्षात घ्या की मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल काहीसे या लेवलच्या आसपास तर ही रेजिस्टन्स लेवल आहे. मार्केट गॅप अप नंतर या रेजिस्टन्स लेवलवरती काहीसा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला दाखवू शकतं. ओके, आता हा निगेटिव्ह मोमेंटम खूप छोटा देखील असू शकतो. त्यामुळे मार्केट जर छोटं मोठं गॅप अप होत असेल तर डाऊन साईडचं थोडंसं मार्केट डाऊन साईडला येताना खूप मोठा असं मोमेंटम दाखवायचं पॉसिबिलिटी खूप कमी आहे. मार्केट छोटासा असं मोमेंटम दाखवून काहीसं कन्सल्टेशन करून परत जर इंट्राडे हाय ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळतो. कारण की जर मार्केट आज बुलिश झाले, ओके, मार्केटची ओपनिंग पण पॉझिटिव्ह आहे तर काहीशी पॉझिटिव्ह आपल्याला इकडे चार्टवरती प्राइस ॲक्शन बघायला मिळते. त्याच्यानंतर मग पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शनमध्ये जर आपण नेगेटिव्ह ट्रेंडच्या अगेन्स्ट जर जात असेल तर थोडंसं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी देखील समजणं गरजेचं आहे. त्यामुळे ट्रेंड टू ट्रेंड थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. हां, मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल
आणि या सपोर्ट लेवलच्या आसपास होत असेल तर मार्केटमध्ये इकडे एक सपोर्ट तयार झालाय, इकडे रेजिस्टन्स आहे. गॅपडाऊन नंतर मार्केट काहीसं आपल्याला कन्फ्युजन करू शकतो. मग गॅपडाऊन नंतर काय की मार्केट गॅपडाऊन पण झालं, काहीसं कन्सोलिडेशन करून जर काहीशी ट्रेंड लाईन किंवा काहीसा चॅनल तयार करून जर चॅनल रेजिस्टन्सवरती जर ब्रेक होत असेल तर परत हा एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. मग तिकडनं परत ह्या ज्या लेवल आपण काही नेगेटिव्ह साईडला बघितलं त्या बघायला इकडे आपल्याला मिळू शकतात. ओके, द ओआय डाटा बघूया. आणि खूप लोकांचं असतं की सर तुम्ही ओआय डाटा पाहता कुठे, तर हेच आहे, हा धनचा प्लॅटफॉर्म आहे. ओके, धनच्या प्लॅटफॉर्मवरती हा चार्ट आहे. इकडे जर आपण राईट क्लिक केलं तर ऑप्शन चेन इकडे पाहायला मिळते आणि इकडे क्लिक केलं तर ऑप्शन चेन ओपन होते. आता ही 28 एप्रिल म्हणजे मंथली एक्सपायरीचा ऑप्शन चेन आहे. 24,090, साधारण 24,100 जर बघितलं तर एक ॲट द मनीची लेवल आहे जिकडे मार्केटने क्लोजिंग दिली आहे. आणि कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 180च्या पास आहे. रेग्युलर प्रीमियम असतात ना तशा पद्धतीचे प्रीमियम कायचे बघायला मिळतात. जर तुम्ही 15 दिवसापूर्वी बघितलं तर 28-25च्या तिकडे विक्स होता. ओके, इंडिया विक्स. त्यावेळेस प्रीमियम 300, 350, 400च्या आसपास बघा, म्हणजे प्रीमियम खूप हाय होते. आणि ज्या पद्धतीने आता प्रीमियम आज इकडे बघितलं तर 6%नी इंडेक्स नेगेटिव्ह झालाय आणि प्रीमियम थोडेसे सेटल होताना दिसतात ते. ओके, तर आता जरी बघितलं तर 180 थोडेसे हायर साईडच प्रीमियम आहे. थोडंसं मार्केटमध्ये वॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता जर बघितलं तर 24,100च्या आसपास जर बघितलं तर 85 लाख काय इकडे दिसतंय का? ओके, कॉल रायटिंग आहे. आणि 24,100 वरती जर बघितलं तर 76 लाख काय आहे पुट रायटिंग. परंतु सगळ्यात हेवी पुट रायटिंग कुठं आहे? 24,000वरती. 24,000 लेवल जर बघितली तर साधारण आपल्याला या लेवलच्या आसपास बघायला मिळते. 24,050 वरती जर मार्केट सस्टेन असं नव्हतं, 24,100 वरती बघा हेवी पुट रायटिंग आहे. त्याच्यानंतर मार्केट जर सस्टेन झालं तर मार्केट डाऊन साईडला आपल्याला थोडंसं येताना दिसू शकतं. पण नेगेटिव्ह साईडला येताना बघा, आता आपण काय डिस्कस करत होतो की मार्केटमध्ये मोमेंटम काहीसं पॉझिटिव्ह आहे, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन ती बनती काहीशी पॉझिटिव्ह आहे. आणि अशा पॉझिटिव्हमध्ये सपोर्ट ब्रेक करणं हे थोडंसं अनयुज्युअल आपल्याला बघायला मिळतं. ओके, परंतु इकडे बघितलं तर सपोर्टवरती पुट रायटिंग हेवी आहे. जर तुम्ही कॉल रायटिंग बघितलं, कम्पेअर केलं तर पुट रायटिंग आपल्याला हेवी बघायला मिळते. ओके, आणि आज तशा पद्धतीने मार्केटने मोमेंटम देखील दिलेला आहे. ओके, आणि 24,100 वरती हेवी कॉल रायटिंग आहे, म्हणजे साधारण जर बघितलं तर या लेवलवरती. मग ह्या जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर मग हे जे कॉल रायटर आहे थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात. तिकडनं ते मार्केटमध्ये आता बघा, आपण एक व्ह्यू ठेवला आणि आपण आपल्या व्ह्यूच्या जर अगेन्स्ट मार्केट आपल्याला बघताना दिसत असेल तर आपण त्या व्ह्यूजमधनं काय होतं, माघार घेतो. ओके, तसंच आहे इकडे 24,100 वरती हेवी कॉल रायटिंग आहे. यांचा व्ह्यू आहे की बाबा मार्केट 24,100च्या आसपास किंवा 24,100च्या डाऊन साईडला राहण्याची पॉसिबिलिटी वाढती. आता मार्केट जर त्यांच्या अगेन्स्ट झालं तर मार्केट तिथनं ते बाहेर पडण्याचा विचार करतात. जेव्हा कॉल रायटर बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला एक मोठी शॉर्ट कवरिंग बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, पुट साईडला या काही लेवल आहेत. पुट साईडला 24,000 वरती हेवी पुट रायटिंग आहे आणि थोडासा काहीसा म्हणजे बघायला गेलं तर मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला नाही तर मार्केटमध्ये काहीसा पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. डे आहे तो काहीसा पॉझिटिव्ह मध्ये राहण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ओके, बँक निफ्टीकडे जाऊया. बघा, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी आणि सेन्सेक्स यांची प्राइस ॲक्शन काहीशी पॉझिटिव्ह आहे. आज त्यांच्यामध्ये मोमेंटम देखील कम्पेअरली बँक निफ्टीच्या मोठे होते. आता बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टी अजून त्याच नेगेटिव्ह प्राइस ॲक्शनमध्ये अडकलेला दिसतोय. ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी एक बेरिश फ्लॅग अँड पोल आहे. ओके, इकडनं जर बघितली तर, आणि रेजिस्टन्स बघितलं तर 56,400 या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. आता मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे, इकडे जर बघितलं तर काहीशी नेगेटिव्ह पण प्राइस ॲक्शन बघायला मिळते. म्हणजे नेगेटिव्ह पण दिसताना दिसते, रेजिस्टन्स पण फेस करते, म्हणजे काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शनमध्ये जर मार्केटने एक मोमेंटम दिला तर तो मोमेंटम पॉझिटिव्ह झाल्यावरती मोठा बघायला मिळू शकतो. का? बिकॉज प्राइस ॲक्शन पण नेगेटिव्ह आहे. ओके, ही जी दिसते ती बेरिश फ्लॅग अँड पोल, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स पण आहे, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा नेगेटिव्ह आहे. आणि ज्यावेळेस नेगेटिव्ह दृष्टिकोन दिसतो त्याच्यात मार्केट जर
अगेन्स्ट जात असेल तर त्यावेळेस काय होतं, मोठी शॉर्ट कव्हरिंग येण्याची पॉसिबिलिटी वाढते. आणि निफ्टी आणि सेन्सेक्स जर बघितलं तर तिकडे पण काहीशी पॉझिटिव्ह प्रायझॅक्शन बघायला मिळत आहे. तर थोडंसं इकडे समजून घ्या, थोडंसं इकडे प्रायझॅक्शन लेवल बघून घ्या. ही काहीशी मल्टिपल कन्सोलिडेशनची रेंज आहे. ओके, इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील आहे. 56,000 एक राऊंड लेवल आहे, तर त्या लेवलवरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि आज पण त्या लेवलवरनं मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आला होता इंट्राडेमध्ये. रेजिस्टन्स बघितला तर 56,416 आज पण रेजिस्टन्स होता. आणि त्याच लेवलवरती रिसेंट डे होता. प्रिव्हियस डेमध्ये आपल्याला हाय बघायला मिळता. म्हणजे प्रिव्हियस डेचा हाय आणि आजच्या डेचा हाय हा सिमिलर आहे. ओके, आणि मोमेंटम पण बघितलं तर बघा, प्रिव्हियस डे हाय हा होता, आजचा डे हाय हाय आहे. तिकडनं मार्केटमध्ये निगेटिव्ह. ओके, परंतु मार्केटमध्ये हाफ ट्रेंड होता, तो काहीसा लोअर लो होता. मार्केटने काय केलंय, कालचा जो लो होता तो ब्रेक केलाय का नाही, किंवा तो लोच्या आसपास आलाय का नाही. म्हणजे ही जी प्रायजेक्शन आहे ही आपल्याला आत्ता दिसताना बेरिश फ्लॅग पोल दिसते. परंतु जर व्यवस्थित पद्धतीने जर याचा विचार केला तर काहीसे पॉझिटिव्ह साईन पण इकडे आपल्याला बघायला मिळतात. ही जर प्रायजेक्शन अशा पद्धतीने जर बघितली तर आपल्याला एक राउंडिंग बॉटम साईडला एक इन्व्हर्टर हेड शोल्डर देखील बघायला मिळते. मग आता लेवल म्हणजे काय, की बाबा जोपर्यंत सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण काय केलं म्हणू शकतो की मार्केट थोडंसं रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. ओव्हरऑल जर बघितलं तर आजचा दिवस काय आहे, एक कन्सोलिडेशनच दिवस आहे. ओके, छोट्याशा रेंजमध्ये मार्केट कन्सोलिडेशन केलं बँक निफ्टीने. तर थोडंसं ते समजून घ्या फक्त. लो जर बघितलं तर कालचा लो म्हणजे प्रिव्हियस डेट सेशनचा लो एक आपल्याला बघायला मिळतोय. आणि मल्टिपल टाइम त्या लेवलवरती सपोर्ट घेतलेला आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर 2 दिवसाचा हाय आहे, तो जर हाय ब्रेक होत असेल तर हा रिसेंटली हाय, त्याच्यानंतर हा एक हाय आणि त्याच्यानंतर गॅप फिलिंग या काही लेवल. आता डाऊन साईडला जर बघितलं तर हाच एक लो आहे, मल्टिपल लो आहे. परंतु जर नेगेटिव्ह होत असेल तर छोटा मोठा मोमेंटम जर मिळाला तर तो बघण्याचा प्रयत्न करा. खूप नेगेटिव्ह असा विचार करणं थोडंसं प्रायजेक्शनवरनं थोडंसं रिस्की ठरू शकतं, तर त्याचा गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तर डाऊन साईडला एकच लेवल आहे, एकच सपोर्टची. ओके, ती कुठली आहे, ती 55,757ची. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 56,000 राऊंड लेवल आणि 56,416, म्हणजे साधारण 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. मार्केट जर हायर साईडला ब्रेक करत असेल, कॅन्डल क्लोजिंग इकडे झालेलं नाही, कॅन्डल क्लोजिंग जर होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. 56,600, 56,800 आणि 56,000 साधारण राऊंड लेवल जर बघितलं तर 57,000ची लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके, बुलिश साईडला प्रायजेक्शन जर ब्रेकआउट देत असेल तर एक स्ट्रॉंग रिकव्हरी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते. ओए डाटा बघू एकदा. गॅप समजून घ्या. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास काय, तर सपोर्ट लेवलवरती ओपनिंगमध्ये काहीसा जो गॅप फिलिंग मुवमेंट आहे, म्हणजे जो काही बुलिश मुवमेंट आहे तो बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर परत नेगेटिव्ह जर होत असेल आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये रिस्क टू रिवॉर्डचा जर विचार केला तर नेगेटिव्ह साईड रिस्क टू रिवॉर्ड रेशो गॅप डाऊन नंतर व्यवस्थित बनत नाहीये. परंतु गॅप अप जर ओपन होत असेल तर मग ह्या सपोर्टवरनं मार्केटमध्ये काहीसा परत एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आफ्टर गॅप अप मार्केट थोडंसं छोटंसं पुलबॅक घेऊ शकतं आणि त्याच्यानंतर परत मार्केट जर हाय ब्रेक करत असेल किंवा रेंज ब्रेक करत असेल तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. ओके, वाय डाटा समजून घ्या. ऑप्शन चेन 28 एप्रिलची एक्सपायरी आहे बँक निफ्टीची, मंथली एक्सपायरी आणि मंथली एक्सपायरीमध्येच असतो तसं बँक निफ्टी. 56,260च्या आसपास क्लोजिंग आहे. 56,200 जर बघितली, 56,300 जर बघितली तर ह्या काहीशा एटीएमच्या लेवल आहेत. 3 लाख दोन्ही लेवलवरती जर बघितलं, दोन्ही प्रायजेक्शन इकडे स्ट्राईक प्राईजवरती, तर काहीसं आपल्याला सिमिलर पुट रायटिंग बघायला मिळते. कॉल रायटिंग जर बघितली तर बऱ्यापैकी कमी आहे. ओके, आणि जेव्हापासून हा मंथली एक्सपायरी गेला ना याचा व्हॉल्यूम थोडासा कमी झालेला दिसतोय. ओके, तर तो तो आहेच, व्हॉल्यूम थोडासा कमी आहेच बँक निफ्टीमध्ये. ओव्हरऑल मार्केटमध्येच व्हॉल्यूम थोडासा डाऊन झालेला आहे. ओके, आता जर बघितलं तर 56,200 56,300च्या आसपास हेवी पुट रायटिंग कुठे आहे, 56,000वरती. सपोर्ट कुठे आहे, 56,000वरती. ओके, म्हणजे टेक्निकल सपोर्ट पण आपल्याला 56,000वरतीच पाहायला मिळतोय.
आणि ओआय डाटामध्ये देखील जर बघितलं तर 56,000, म्हणजे जोपर्यंत 56,000 इकडे आपल्याला सपोर्ट ब्रेक करताना दिसत नाही, मार्केटमध्ये सेलिंगची पॉसिबिलिटी लेस आहे. ओके, आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 56,500 वरती दिसत नाही. एक मिनिट. ओके, इकडे रेजिस्टन्स जर बघितला, म्हणजे कॉल रायटिंग जर बघितलं तर 56,500 वरती आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर 56,400च्या आसपास इकडे आपल्याला रेजिस्टन्स झोन बघायला मिळते. मार्केट जर बुलिश साईडला ब्रेक करत असेल तर हे जे कॉल रायटिंग आहे काहीशी पॅनिकमध्ये येऊन आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळू शकते. आणि कंबाईन प्रीमियम जर बघितली तर 354 आणि 217, साधारण 500च्या आसपास कंबाईन प्रीमियम आपल्याला बघायला मिळतात. ते निफ्टी बँक निफ्टीचे ATMच्या लेवल जर बघितलं तर प्रीमियम थोडेसे हायर साईड आहे अजूनही बँक निफ्टीमध्ये. सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्सचा नॉर्मल डे आहे, काही एक्सपायरी वगैरे नाही सेन्सेक्समध्ये, पण सेन्सेक्सची प्रायजेक्शन काहीशी बुलिश पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये जर लेवल जर बघितली तर आजचा इंट्राडे लोच्या आसपास इकडे मार्किंग करेल. आजचा इंट्राडे हाय तर सपोर्ट पाहिलं तर या लेवलवरती कायचा सपोर्ट आहे बघा. निफ्टीने इंट्राडे हाय गाठला होता, बँक निफ्टीने नाही गाठला. बँक निफ्टीने प्रिव्हियस डेचा इंट्राडे हाय निफ्टी आणि बँक निफ्टीने गाठला होता, परंतु प्रिव्हियस डेचा हाय सेन्सेक्सने गाठलेला नाही. म्हणजे जर बघितलं तर थोडीशी प्रायजेक्शन सेन्सेक्समध्ये निफ्टीप्रमाणेच आहे, परंतु थोडंसं इकडे आपल्याला स्पेस बाकी दिसतोय इंट्राडे हाय गाठण्यासाठी. ओके, निफ्टीप्रमाणेच प्रायजेक्शन आहे. 57,429 वरती रेजिस्टन्स पाहायला मिळते. डाऊन साईडला जर बघितलं 57,210 वरती एक सपोर्ट बघायला मिळते. ही एक रेंज आहे. साधारण जर बघितलं तर साधारण 230-250 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. आणि त्याच्यानंतर सपोर्ट जर बघितले हे काही सपोर्ट आहे. रेजिस्टन्स, फर्स्ट रेजिस्टन्स इकडे पाहायला मिळते. सेकंड रेजिस्टन्स बघितलं ह्या कन्सोलिडेशन लेवल, आणि थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर या डेचा स्विंग हाय लेवल. ओके, हा इंट्राडे हाय आहे, हा स्विंग हाय आहे. त्यामुळे खूप लोकांना कन्फ्युजन असतं, आणि ह्या काही वर्ड्स आपण जर टेक्निकल वर्ड्स बोललो ना तर खूप लोकांना समजत नाही. त्यामुळे सांगत असतो की थोडंसं त्याचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, मार्केटची प्रायजेक्शन काहीशी पॉझिटिव्ह आहे. रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर 77,600 वरती फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर 77,800, आणि त्याच्यानंतर 78,000 राऊंड लेवलवरती तिसरा रेजिस्टन्स पाहायला मिळत आहे. नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर मार्केट या लेवलवरनं जेव्हा लास्ट टाइम ब्रेक केलं होतं नेगेटिव्ह झालं होतं. इकडे पण बघा लास्ट टाइम ब्रेक केलं नेगेटिव्ह, आणि या लेवलवरनं जेव्हा मार्केटने रेजिस्टन्स घेतला होता त्यावेळेस मार्केटमध्ये एक मोठा सेलिंग प्रेशर बघायला मिळत होता. इकडे एक छोटीशी टेक्निकल ट्रेंड लाईन आहे. मार्केट जर टप्पा खाऊन 77,210ची लेवल जर ब्रेक करत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 77,040, सेकंड सपोर्ट आहे 76,910, आणि थर्ड सपोर्ट आहे 76,740. या काही लेवल आपल्याला सपोर्ट लेवल टेक्निकली बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्सवरती छोटासा पुल बॅक, त्याच्यानंतर जो ओपनिंग नंतर रेजिस्टन्स जर घेतला तर पुल बॅक, म्हणजे जो रेजिस्टन्स होतो सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यानंतर परत हीच लेवल आहे 77,210ची, ही बघणं गरजेचं आहे. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर गॅपडाऊनमध्ये मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर हाय होते. ओके, व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, समजून घ्या, बिकॉज 2 इंडेक्सची एक्सपायरी आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं एक्सप्लेन जास्त करावं लागलं. ओव्हरऑल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंथली एक्सपायरी मास्टर क्लास अशी कमेंट तुम्ही नक्की करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.